नमस्कार मित्रांनो, मी भूषण शोधक अशोक शिंदे, जिल्हा बुलढाणा. मी आज बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील कवळा या गावात शेतकरी मित्र महादेव याचे दूध आपल्याला एक कोर्स आहे. आपण यांना एक कोर्स पाहिजे दिलेलं होतं बघा. आपल्या अगोदर उपस्थित आहे. या बोरला जेमतेम 3 वर्ष झाले. 3 वर्ष अगोदर आपण हा पाईंट दिला होता. पाणी चांगलं लागलं, समाधानकारक चालतो या पाईंट मध्ये. पण आता त्यांच्याकडे एक मोटर अवेलेबल आहे पहिले अगोदरची, आणि आता त्यांना एक सोलर आलं नाही. त्यांचं म्हणणं आलं की आता 3 मोटर आपण दिल्यापेक्षा स्वतःच बोर मारायचा आणि दोन्ही जट्टी कनेक्शन करून आपण शेतात म्हणजे उन्हाळभरणी मुली करू शकतो. हा बोर जे उन्हाळ्यात थोडं 1-2 तासच चालतो. 1-2 तास चालतो. त्याच्यामुळे त्यांना एक याला जोडीदार बनवायचा आहे. त्याच्यामुळे आपण पाणी महिन्यासाठी आलो. थोडासा एरिया थोडा हाडपणी तर पाणी पाहिजे त्या प्रमाणात लागत नाही, कारण इकडचा जो पलीकडचा एरिया आहे तिकडे आपण त्या पलीकडच्या एरियात तिकडं पाणीच नाही लागत कोणाला. जेमतेम तिकडचे बोर काही तिकडचे जे बोर आहे तिकडचे जेमतेम खाली गेले, दाबून टाकले. त्याच्यानंतर या खालच्या कोपऱ्यात एक बोर झाला, तो आता 8-15 दिवस अगोदर तोही फेर गेला. एक पाणी लागला त्या गोण निघाली. त्या गोण ती जी गोंद दिसते त्या गोंदनी खाली पाणी लागलं. तोही पाणी आपल्याच हातचा होता, त्यालाही चांगलं पाणी लागलं. पण तो पलीकडचं करवण म्हणून लावलं करवणच्या शिवारातलं शेत असल्यामुळं खालच्या कोपऱ्यात गोंदीकडून पाणी लागलं. तो आपल्याच हातचा पाणी झाला. आता त्याला 1 महिना अगोदर त्या कोपऱ्यात पाणी लागलं. तिकडे जे सोलर दिसतं ते विहिरीवरच आहे. पद्धती तीच आहे. 2 नाणे आणि एक तिसरं त्याच्या मधातलं नाणं. आपण या इथपर्यंत चेक करू. पलीकडे टावर लाईन असल्यामुळे गाडी लागत नाही. टावर लाईन दाखव. ते टावर लाईन मुळे तिकडे गाडी लागत नाही, त्यामुळे पलीकडे जाण्यात काय आपला फायदा नाही. आपण अलीकडे बघू कुठेतरी. काळे घ्या मित्रांनो. मला अगोदर विचारलं होतं की बा तुम्ही चप्पल पायात घालून पाणी पाहता, पण जेमतेम मी 2 वर्ष झाले चप्पल किंवा बूट घालूनच पाणी पाहायला लागलो. त्याचा रिझल्टही चांगला यायला लागला. त्याच्यामुळे मी चप्पल आणि बूट कायम ठेवायला लागलो. पण भानगड काय व्हायला लागली माहितीये का, चप्पल आणि बूट ठेवल्यापासून जे झरे लागतात ते स्ट्रॉंग लागतात. बायकांना एखाद्या ठिकाणी खोली कमी जास्त होते, चिखलचा पॉईंट खाली जातो. खोलीचा कसा असतो, अभ्यास असतो, एक अंदाज असतो. खोली प्रत्येक भागातली वेगवेगळी असते, त्याच्यामुळं खोलीचं सांगता येते. हे ते का विहीर पाणी लागलो आपल्या काम नाही करू दिलं म्हणतात. नाही, कामच नाही, बंदच झालं का. कुठे ती ते दाट झाड दिसते, ते 2 खंबे त्याच्या पलीकडे. हा, जगदीश अण्णाजी मोकट पाणी एवढा डाण चालू आल्या ना. हो मित्रांनो, एक विहीर दिली, ते आपण इथं आता तिनं काम नाही करू दिलं म्हणतात ते शेतकरी. आता इथं खाली इकडे आपल्या 1, 2, 3, 4 नाही, एक आपल्या हातची मोहन जाधवाची एक, जगदीश अण्णाची एक, इकून तिकून एक गलडाची एक, त्याच्या पलीकडून एक देवड्याची 4 आहे ना. 4 आहेत ना. हा, जाधवाची झाली ना. जाधवाची बी 5 झाल्या. 5 सक्सेस झाल्या. इले झाली. इथं जेमतेम करवंडचे आपल्या 5 विहिरी झाल्या आणि 5 सक्सेस झाल्या. त्याची एक विहीर फुल सक्सेस झाली. आता इथं दाखवू लागलं थोडं पाणी. पुढं टावर लाईन पुढं घेणार नाही गाडी. नाही, गाडी लावत पलीकडून लावणार. पलीकडच्या उपरे पण 100 फुटाच्या आसपास अंतर लावा म्हणे बा. गाडी कोणाची? इंगळी. इकडेच मागे जाणे काय पण नको इकडे लावून ती गाडी इथं लागते. काय तरी बघूत मित्रांनो, चला. अगोदर काही दाखवलं नाही काही करून घेतले. लावतो ती गाडी आहे ना. इकडचं थोडं पाण्याचं आहे, चांगलं पाणी लागलं. योगा असे आले जिकडं पाणी तिकडं टावर. हो ना. 250 फुटच लागत नाही. 250 पाणीच खोल लागतो. गिर यार पुरती बरोबर आहे. काय घेतो असं झालं नाही.
तसा विषय नाही हो. इकडे आपल्या विहिरीचे भरपूर विहिरीचे पॉईंट पण ते सक्सेस झाले असे. पण इकडे मा हिशोबाना हा जो एरिया आहे विहिरीसाठी सक्सेसच आहे. त्या कोपऱ्यात लागल हो गाडी. चाला तिकडे. गाडी लावायला पाहिजे काय करतो. इथं जर गाडी नाही लावली ना मला फोन लावा, मी तुम्हाला गाडी देतो. हा कोणता चांगला आवडत गाडी लागते लांब राहिले मित्रांनो. आता हे बघू शकतो तुम्ही इकडून शंकर कॉईन ना हे याच्यावर स्पीड बघा कॉईनचा कसा आहे. हा जरा माझ्या हिशोबाने चांगला आहे. त्याला पाणी लागतं. आमच्या शेतकरी मित्राकडे 1 एकर वावर आहे. 1 एकराच्या हिशोबाने 2 बोर व्हायला लागले. पहिलाही बोर चालतो पण हिवाळा भरणे फुले. आता थोडा 1-1.5 घंट्याचं पाणी सोलर आल्यामुळे त्यांना दुसरा बोर घेणार आहे. त्यामुळे आता जेमतेम त्यांना एक चांगला पॉईंट काढून द्यायचा. आणि हा एरिया चांगला आहे माझा, म्हणजे या एरियात भरपूर पॉईंट झालेली आहे. विहिरी माझ्या जबरदस्त सक्सेस झाली आहे माझ्या. या इथं गाडी लागतो नाही, गाडी लावतो इथं लागते गाडी. एक नंबर सक्सेस आहे बघा. इथं बोरचा पाणी सक्सेस राहील. सोलर तिथं ठेवायचं किंवा मग सोलर टाकायचं. बॉल बोर मारला तर जाईल काय नसतं मेहनत आहे. गाडी लावून का तू गाडी मारून द्या. नाही मारले तर तिकडे मारून घ्या. तिकडे केलं जातो बोर बोर मारतात. बोर बोरने मारल्यात ना सगळं होतं केलं. तिथं म्हणतात किती हवा जाती काहीच जात नाही. तिकडे झालं नाही तुमच्या. चला मग पुढे पाहतो. माझ्या इंस्टाला व्हिडिओ पहा ना. ते पाहूनच तर मी आड झालो मी. किती जवळजवळ 8 बोराच्या मधात पाणी व्हिडिओ आज 4 दिवसांत कुठं वाशी पण मालेगाव तरी या विहिरी आल्याने मला एकच आली ती 10 जात होती. वैभव जात होती. बाकीच्या विहिरीची व्हिडिओ नाही आले ना. ते आता इथं चांगलं पाणी लागलं ना. तेवढ्याचा फोन आता म्हणजे 4-5 दिवस झाले. 29 फुटावर पाणी सांगले. 29 फुटावर लागलं. जगदीश अण्णाजी सारखं पाणीच नाही लागलं. नाही मग नाही जगदीश अण्णाचं 1 नंबर मला सांगा बंद झाली म्हणजे पाणी मे महिन्यात लेट मोठा चालला मग महिन्यात 20 एका रात्रीत 20 फूट पाणी उरायलं. मग मे महिना आहे ना. जगदीश अण्णाच्या विहिरीत फिरायला पाहिजे लोकांना. एक दिवस पूर्ण व्हिडिओ काढणार. याले का नाही आपल्याला 250 फुटाच्या खाली पोकळीच लागली. 250 बोर मारतच नाही ना. 300 मारी लागू ना. नाही 250 रुपये घ्या. आपलं पाईप पण सोडलं 250 रुपये घ्या. घ्यायला जायचं. जर पाणी किती फुट लागलं 110 वरच. हा ते मध्ये 170-80 फुटावर लागेल. खोल लागलो. हा गेल्या 250 करायचं ना खाली काय तुमचं
विहीर 240च पाईप ना ऐकलं त्या बरेल कुठला मित्रांनो हा बोर दिलेला आहे पण हा चालतोय बघा सोलर त्यांची मोटर एक पडलेली शिल्लकची त्या मोटरीसाठी एक बोर मारायचा आहे. इकडे केस जास्त लागतो वाटतं ना 40 इकडे किती लागला 40 लागला हे इकडे आहे ना विहिरीचं पाणी बा यात कन्फ्युजन का ते वरचं पाणी 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 चांगलं बी पाहिजे ना तर मग काय फायदा एवढा बोर मग आपली परिस्थिती नाही ना. इकडं बोरचं पाणी लागतं ना विहिरीचं पाणी कन्फ्युजन होतं वरची बाजार लावून चांगलं पाणी विहिरीसाठी बोरसाठी नाही भेटत ना बोर काय तरी सांगितलं विहिरीच फुटात जाते त्याला 5,000 लागतात. कर सांगा कुठे तुम्ही गाडी आली या ना मग बर मी काय म्हणतो अशोक भाऊ काय म्हणतात तिथे जे पांढरे कन्फर्म आहे ना तिथं काहीच नाही होत ना तिथं पॉईंट गिन काहीच नाही त्याच्या झाली कोण 10-15 फुटावर 300 पाणी म्हणतात. हो बर मित्रांनो आपण आता नारळावर टेस्टिंग केली आता जेमतेम हा पॉईंट लगेच होणार आहे अर्ध्या एक घंट्यात आपल्या याचा रिझल्ट येऊन जाईल. तीनशे फुटाला घेरला तू माझं 300 कमी चालणार नाही का पाणी पाहून घ्यायचं यार खाली बी चांगलं पाणी. अरे गाडी आली ना या ना सडकावर मी काय म्हणतो हाव नक्की गाडी वावरातून दुसरा रोडवर गाडी उभी मी काय म्हणतो ते अशोक काय म्हणतो त्या दिवसचा पॉईंट लगे कधी रुपया राहिला काहीच नाही नारळ बी नाही उठून राहिलं काहीच नाही हलू बी नाही राहिलं डोलू बी नाही राहिलं ये लवकर वावरात तू ये बरं बाबा तू ये मग लवकर
उलटी नाही ना हे नळाचं पाणी घ्या ना, हे काय इथं गेला गेला तांब्या. दम मार दम. या, 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 या. घ्यायचं नळा हा कोणाला रे चोर भगवान बाबा बाबा खंडोबाचा भंडारा लावतो ना घेतला का नाही नाही मग एकर वर भिजलं ना बा बस झालं मला
मामा पाणी वाढू राहिलं, पाणी वाढू राहिलं. माझं म्हणून मला पैसे दिले नव्हते मागच्या वेळेस म्हणून